नमस्कार मंडळी, आज बनवते आहे आंब्याचं लोणचं. आंब्याचं लोणचं बनवण्यासाठी आंबे कापून घेतले आहेत आणि त्याच्यानंतर त्याला हळद लावून एक ऊन दाखवलं आहे, म्हणजे एका दिवसाचं ऊन बस झालं. तर असे थोडेसे सुकल्यानंतर त्यांना मी मीठ लावलं आहे. मीठ आणि जो लोणच्याचा मसाला येतो तो लावून घेतला आहे. पूर्ण एकदम मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. मीठ आणि मसाला एकदम लागला पाहिजे ज्या फोडी केलेल्या आहेत आंब्याच्या त्यांना. आणि त्याच्यानंतर तेल गरम करायचं आहे. तेल गरम करून त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी एकदम तडतडली पाहिजे असं तेल गरम करायचं. गरम करून पूर्ण थंड झालं पाहिजे तेल आणि त्याच्यानंतर मग आपण ते लोणच्यामध्ये टाकू शकतो. तर हे लोणच्यामध्ये मी थोडंसं फोडी भरल्या, त्याच्यानंतर मी तेल टाकते आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा फोडी भरायच्या, परत एकदा तेल टाकायचं आणि पूर्ण वरपर्यंत तेल भरून ठेवायचं. तर हे लोणचं खाण्यासाठी खूप छान लागतं आणि तुम्हाला वर्षभर टिकवायचं असेल तर टिकवू शकता. असं लोणचं एकदा नक्की ट्राय